नमस्कार, नवराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी प्रथमेश आणि आपण पाहताय नवराष्ट्र बातम्या सेकंदात। आमच्या गाड्या अडवल्या तर गृहमंत्र्यांच्या घरी जाऊन बसू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। गृहमंत्र्यांच्या मुंबई आणि नागपूरच्या घरासमोर जाऊन बसू असं जरांगे पाटील म्हणाले आहेत। देवेंद्र फडणवीस आज जलयुक्त शिवार योजनेची आढावा बैठक घेणार आहेत। राज्यात अनेक भागात दुष्काळ परिस्थिती असून त्या भागात योजना राबवण्याच्या नियोजनासंदर्भात ही बैठक होणार आहे। मराठा आरक्षणासंदर्भात आज शिंदे समितीच्या कामाचा आढावा मुख्यमंत्री घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। एकीकडे जरांगे पाटील यांच्याकडून आंदोलनाची तयारी केली जात असताना दुसरीकडे सरकारकडून हालचालींना वेग आलाय। दिल्लीत आज महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी पार पडणारी बैठक आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडणार आहे। जागा वाटपात काँग्रेसला किती जागा मिळाव्यात, किती जागावर काँग्रेस लढू शकतं यावर या बैठकीत चर्चा होणार आहे। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेने एक हाती जिंकलाय। 1 डाव आणि 32 धावांनी भारताचा मोठा पराभव झालाय। दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजी माऱ्यासमोर भारतीय फलंदाजी ढेपाळल्याने पराभवाला सामोरं जावं लागलं। अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी पाहत रहा नवराष्ट्र।